श्रावण महिना सुरू झाल्यानंतर रानभाज्यांची मागणी वाढते। पावसाळ्यात करटोली भाजीलाही चांगली मागणी असते। करटोली आरोग्यवर्धक असल्याने दरही चांगला मिळतो। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या धुंदलवाडी इथल्या हसूभाई ठक्कर गेल्या 17 वर्षांपासून करटोलीची लागवड करतात। यंदा त्यांनी 1.5 एकरमध्ये करटोलीची लागवड केली आहे। बाजारात करटोली लवकर आल्याने 150 रुपये किलोने करटोलीची विक्री करण्यात येते। आज आपण हसूभाई ठक्कर यांच्या करटोली शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यात जाऊयात। डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या करटोली पिकतात। डोंगराळ भागातील करटोली ऑगस्ट महिन्यात बाजारात मोठ्या प्रमाणात येतात। आरोग्यासाठी करटोली फायदेशीर असल्याने त्याला दरही चांगला मिळतो। धुंदलवाडी येथील हसूभाई ठक्कर यांनी 2000 साली गुजरातमधून करटोलीचं बियाणं आणून त्याची लागवड केली आहे। कमी दिवसात चांगलं उत्पन्न मिळत असल्याने दरवर्षी ते करटोली लागवड करतात। यंदा त्यांनी 1.5 एकरांमध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करटोलींची लागवड केली आहे। रानकारली जे हे म्हणजे जे आपण त्याला करटोली म्हणतो, आपण त्याला रानकारली पण सांगू शकतो। तर ती जास्त करून म्हणजे जंगलाच्या ह्याच्यामध्ये डोंगर भागामध्ये होते आणि नैसर्गिक ते त्याचं म्हणजे उत्पादन होते। त्याला कोणी लागवड वगैरे काय करत नाही। पण तसं आपल्याला हळूहळू लक्षात आलं की आपण पण ती आपल्या शेतामध्ये आणून ते समजा त्याचे बी वगैरे काय त्याचं हे करून लागवड केली किंवा कंद आणून लावले तर ते आपल्या इकडच्या कोकणातल्या हवामानाला म्हणजे मानवते आणि ते चांगल्या प्रकारे त्याच्या पण आपल्याला उत्पादन घेता येते। म्हणून आम्ही हे रानकारली लावायचं सुरू केलं। आणि आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर ते रानकारली आपल्याला ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये 1-2-4 वेळा तरी खाल्ली पाहिजे। आणि त्याच्यापासून आपल्याला डायबिटीसवर चांगला म्हणजे परिणाम आहे। त्याच्यावर कोलेस्टेरॉल आपल्याला मेंटेन करता येते। रक्तशुद्धीकरण त्याच्यापासून होते। तर असे हे एक आयुर्वेदिक औषधी म्हणून पण आपण ती जर समजा सीझनमध्ये 2-4 वेळा ह्या रानकारल्याची भाजी खाली तर चांगलं आहे। आणि सहजासहज डोंगरातली जी रानकारली आहे ती उशिरा येते, म्हणजे श्रावण भाद्रपदमध्ये आपल्याला ती मिळते बाजारामध्ये। ते आदिवासी लोक किंवा तिकडचे जे लोकल माणसं असतात ते तिथून वेचून आणतात आणि मग ते आणून विकतात शहरामध्ये। पण शहरातल्या लोकांना ही लवकर भाजी भेटत नाही, म्हणून आम्ही एक त्याची लवकर लागवड केली। एप्रिलच्या एंडिंगमध्ये लागवड करत असतो आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 3ऱ्या आठवड्यामध्ये ही सुरू होते। लवकर आल्यामुळे त्याला 2 पैसे आपल्याला जास्त मिळतात आणि ते 150 ते 200 रुपये किलो त्याचा मार्केट रेट आपल्याला मिळतो। कारण की उत्पादनच कमी आहे म्हणून हा भाव आपल्याला मिळू शकतो। नाही तर उत्पादन वाढलं तर भाव कमी पण होऊ शकते, पण तरी पण चांगलं आहे म्हणजे उत्पादनच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने। आणि एक नाविन्यपूर्ण भाजी लोकांना एक आवडते आणि लोकांची पण एक आवड आहे की रानकारली जर भेटली तर ते लवकर ते आवर्जून घेतात आणि कितीही उत्पादन असलं तरी ते मार्केट त्याला आहे। करटोलींची लागवड 1.25 बाय 3 फूट अंतरावर केली आहे। लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी गांडूळ खत आणि कुजलेलं शेणखत देण्यात आलंय। तसंच करटोलीवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नीम स्प्रेची फवारणी करण्यात आली आहे। नैसर्गिक पद्धतीनं करटोलीचं उत्पादन घेण्यात आल्यानं मोठी मागणी आहे। लागवड पद्धती 1.25 बाय 3 फुटाने, लागवड सरीवरंब्यावर 2 बियामधील अंतर 1.25 फुटाचं आणि 2 सरीमधील अंतर 3 फुटाचं, 2-2 बियाणे 1-1 इंच टोचणे आणि 45 दिवसानंतर त्याला म्हणजे लागवडीनंतर एक 15 दिवसाने खताच्या डोसमध्ये गांडूळ खत आणि कुजलेलं शेण। काय रोगराईचा वगैरे रोगराई डावणी मिल्ड्यू येतो त्याच्यावरती, डावणी म्हणून पिवळसर पाने होतात आणि त्याच्यावरती आम्ही नीम स्प्रे घेतलेला आहे, नीम स्प्रे। आणि जे आपलं सप्तामृत म्हणून आहे ते घेतलेलं आहे आणि 10 पळणी अर्क। ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही केमिकलचा काही जास्त प्रमाणात उपयोग केलेला नाही। लागवड केल्यानंतर 45 दिवसांनी उत्पादनाला सुरुवात होते। 90 दिवसांपर्यंत उत्पादन मिळतं। एकर 1 टन उत्पादन करटोलीचं ठक्कर यांना मिळालंय। डोंगराळ भागातील करटोली ऑगस्ट महिन्यात बाजारात येतात, मात्र लवकर करटोली लागवड केल्यानं बाजारात 150 रुपये किलोचा त्यांना दर मिळतोय। लागवडीपासून 45 दिवसानंतर करटोली निघायला सुरुवात होतात
आणि त्यानंतर 90 दिवसापर्यंत याचं उत्पादन आपल्याला भेटते. सहसा ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये डोंगराळ भागाची भाजी ही सुरुवात होते बाजारामध्ये यायला. पण लवकर लागवड केल्याने हे आम्हाला कळालं की लवकर पण याची भाजी येऊ शकते. मे मध्ये लागवड केल्यापासून 45 दिवसानंतर म्हणजे जर जूनच्या एंडिंग मध्ये सुरुवात होते, डोंगराळ भागापेक्षा लवकर चालू होते, म्हणून याला आम्हाला चांगल्या प्रमाणे भाव भेटतो बाजारामध्ये. एकरी 1 टन माल म्हणजे एका एकर पासून एकरी 1 टन माल भेटतो. पाऊस जर जास्त झाला तर ज्या ठिकाणी समजा पाणी वगैरे भरत असेल तर त्या ठिकाणी न लावताना उंच ठिकाणी त्याची लागवड करते. ठक्कर यांच्या शेतात करटोली खरेदी करण्यासाठी व्यापारी शेतात येतात, त्यामुळे विक्रीसाठी त्यांना बाहेर जावं लागत नाही. डहाणू, वापी, दहिसर परिसरातील व्यापारी शेतात येऊन माल घेऊन जातात. तो हमेशा यहाँ से मिले जाए 10 किलो 15 किलो ले जाता हूँ, अच्छा भाव मिलता है. और जंगल का जो है कंडौला वो बहुत बाद में भी निकलता है. और हम लोगों का जो है तो हम लोगों को हमेशा के लिए व्यापारी यहाँ से मैं बंधा हुआ हूँ सेठ का, और हमेशा ले जाता हूँ. 200-250 रुपये 1 घंटे के अंदर अंदर सब 10 किलो 15 किलो सब बिक जाता है. और बहुत मार्केट अच्छी चल रही है इसकी भी. 250 से 300 जगह में हम लोग लेते हैं. गेल्या 17 वर्षांपासून दरवर्षी कमी जास्त क्षेत्रात हसूभाई ठक्कर करटोलींची लागवड यशस्वीपणे करतायत. कोकणात अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनं शेती करत असल्यानं त्यांना शेती परवडत नाही. मात्र हसूभाई ठक्कर यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी बाजाराच्या मागणीनुसार पिकांची लागवड केल्यास त्यांनाही शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल. रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर.